मित्रमंडळी नमस्कार. समोरच्या बाजूला आहेत सौदागर खांडेकर आणि हे जे आहेत तर फ्लावर बेड किंवा हेज बेड जे आहे तर या दोन्हीचंही कटिंगचं काम चालू आहे. आणि हे जे कटिंगचं काम चालू आहे स्टील 45 हा मॉडेल आहे आणि त्याच्या ब्लेडची लांबी आहे 45 सेंटीमीटर आणि शिशी आहे 27.2. आणि अशा मशीननं आपलं जे फ्लावर बेडचं कटिंगचं काम चालू आहे, ज्याला बॉर्डर कटिंग किंवा फ्लावर बेड कटिंग किंवा हेज बेड कटिंग म्हणतो, तर ही सगळी कामं या ट्रिमरच्या सहाय्यानं किंवा हेज कटरच्या सहाय्यानं केली जातात. आणि समोरच्या बाजूला आहेत सौदागर खांडेकर की जे हे काम चालू ठेवलेलं आहे. आणि पाठीमागचाही बराचसा राऊंड सकाळपासून मशीन सुरू झाल्यानंतर हा झालेला दिसतोय. तर हा पूर्ण जो राऊंड आहे तो शॅप सेमी इंडस्ट्रीज कागज या ठिकाणी गार्डनचं मेंटेनन्सचं काम चालू आहे. आणि या ठिकाणी आमचे जे महिला मंडळ आहे तर हे या ठिकाणी लॉनमधील गवत काढत आहेत. तर हे समोर दिसतंय. आणि समोरच्या बाजूला बसलेला आहे मोहन सावजी, जो माझ्या गाडीचा चालक आहे, ड्रायव्हर आहे. आणि तिकडून येत आहेत संगीताबाई. तर हे सगळं कचरा जे आहे तर आम्ही बाहेर काढून टाकतोय. आणि या ठिकाणी हे सगळं कटिंगचं काम चालू आहे या ठिकाणी बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं आमचं दर महिन्याचं मेंटेनन्सचं काम चालू असतं. आणि हे सगळं मशीनच्या सहाय्यानं करत असल्यामुळं हे काम वेळेत उरकलं जातं. की अन्यथा या कामाला जे आज आम्ही 1 दिवसात काम करू ते पाठीमागे मॅन्युअली करायचं असेल तर हे काम करत असताना आम्हाला कमीत कमी 4 दिवस जायचे आणि तो आमचा वेळ वाया जायचा. आणि आउटपुट किंवा ज्याला आपण एफिशियन्सी म्हणू, कार्यक्षमता म्हणू, ती तेवढी मिळत नव्हती. तर आज या मशीनच्या सहाय्यानं आमची जी कामाची कार्यक्षमता आहे ती जास्त मिळते किंवा उरक हा जास्त आहे. आणि या ठिकाणी बघायला मिळतं आहे की आपल्याला हे काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात फास्ट होताना बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं हे कटिंगचं काम आम्ही मशीनच्या सहाय्यानं करतो आहे. आणि सगळीच कामं यांत्रिकीकरणानं केली तर ती जास्तीत जास्त लवकर ओळखली जातात. तर अशा पद्धतीने हे काम आपण या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे, चालू ठेवणार आहोत. आणि HS45 जो हे जे ट्रिमर आहे किंवा बेड कटर आहे तर त्याचा आम्ही वापर कसा करतो हे बघायला मिळेल. तर यासाठी हे फ्लावर बेड कटिंगचं काम जे आहे तर मशीनचा आवाज जास्त येईल तर हे काम आपल्याला कसं चालतं आहे हे बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं हे कटिंगचं काम जे आहे ते चालू आहे. तर हे काम आम्ही जेवढं लवकरात लवकर उरकता येईल उरकण्यासाठी या मशीनचा वापर करतो आहे. आणि समोर जे आहेत ते सौदागर खांडेकर आणि मोहन सावजी आहेत. तर हे काम आमचं असं चालू राहणार आहे. हे कटिंगचं काम केल्यानंतर हा फ्लावर बेड जो आहे किंवा फुलांचा ताटवा आहे तर तो कसा दिसतो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीनं आम्ही दोन्ही बाजूचं साईडचं कटिंग केलेलं आहे. आणि वरच्या बाजूची फुलं जी आहेत ती जाणून बुजून ठेवलेली आहेत. जर वरच्याही बाजूचं कटिंग केलं तर या फुलांच्या ताटव्यावरती फुलं दिसणार नाहीत आणि रिकामं दिसेल. तर त्याऐवजी काय करतो आहे आम्ही की महिन्यातून या महिन्यात दोन्ही बाजू म्हणजे साईडच्या बाजू कट करायच्या आणि वरची बाजू ठेवायची. पुढच्या महिन्यात वरची बाजू कट करायची आणि साईडच्या दोन्ही बाजूनं फुलं येतील किंवा फांद्या येतील तर ते तसं ठेवायचं. तर अशा पद्धतीनं आमचं हे काम सिक्वेन्स म्हणजे दर महिन्याला एक वेगवेगळ्या पद्धतीनं काम चालू असतं. ते थोडंसं अल्टरनेट पद्धतीनं आम्ही काम चालू ठेवतो. आणि हा फ्लावर बेड जो आहे तो समोरच्या बाजूनं आपल्याला कसा कट झालेला आहे हे बघायला मिळेल. तर अतिशय सुंदर असं कटिंगचं काम आम्ही जे करतो आहे ते हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर हा पूर्ण परिसर मी फिरून दाखवतो आहे. तर या ठिकाणी इतर रोपं आहेत, त्यालाही फुलं आहेत. त्यामध्ये अमेरिकन चाफा आहे. त्याचबरोबर आतल्या बाजूनं हा समोरच्या बाजूला दिसतो आहे तो अमेरिकन चाफा आहे. आणि समोरच्या बाजूला कणेरची रोपं आहेत. तर ही कणेर वेगवेगळ्या विविध रंगामध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर ही कणेर आणि त्याचबरोबर हा फुलांचा बेड की याचं जे कटिंग केलेलं आहे, कटिंगचं काम जे आहे ते मी दाखवतो आहे. तर समोरच्या बाजूनं ही भिंतीसारखं कट केल्यासारखं दिसेल. म्हणजे हे अतिशय महत्त्वाचं काम किंवा जे काम आहे ते चांगलं झालं तरच याचं सौंदर्य आपल्याला बघायला मिळेल.
आणि म्हणून अशा पद्धतीनं आम्ही हे काम मेंटेनन्सचं जे काम आहे तर हे चालू ठेवलेलं आहे. आणि हा पूर्ण परिसर मला मेंटेन करायला कमीत कमी 7-8 दिवस, कधीकधी 8 दिवस 9 दिवस लागतात. तर समोरच्या बाजूनं जे काम चालू आहे ते आपल्याला बघायला मिळेल. तर अशा पद्धतीने हे आम्ही काम चालू ठेवलेलं आहे. आणि समोरच्या बाजूला आलेत सौदागर खांडेकर. सौदागर खांडेकर जे आहेत ते समोरच्या बाजूनं पलीकडच्या बाजूला चालले आहेत आणि दुसऱ्या बाजूचं कटिंग करणार आहेत. तर अशा ठिकाणी एखादी फांदी बाहेर राहिली असेल तर ती आम्हाला काळजीपूर्वक एवढीसुद्धा कट करावी लागते. आणि म्हणून हे मेंटेनन्सचं काम जे आहे ते चांगलं राहतं. तर असे चुकून एखादी दुसरी बारीक फांदी असेल तरी ही कट करून घेतो आम्ही. या ठिकाणी अशी चुकून कुठेतरी एखादी राहिलेली आहे, ही कट केली तर परत सगळं व्यवस्थित होऊन जातं. आणि समोरच्या बाजूला मशीनचा आवाजही येत असेल परंतु त्याला नाईलाज आहे. आणि पुलावरती या ठिकाणी वेगवेगळ्या विविध रंगाचे सनबर्ड आपल्याला पुलावरती येताना दिसतात. आणि असा कचरा हा आम्ही एकत्र करतो आणि तो बाहेर टाकून द्यायचंही काम करतो. तर मेंटेनन्सच्या कामामध्ये ही सगळी कामं अगदी काळजीपूर्वक व्यवस्थित करावी लागतात. मित्रमंडळी, याचबरोबर समोरच्या बाजूला हा जो पिवळा टिकोमा आहे तर हाही कट केला जाईल. आणि या ठिकाणी दिसतोय तोही टिकोमा जो आहे तो कट केला जाईल. आणि कट केल्यानंतर कटिंग झाल्यानंतर हे कसं दिसतंय हेही दाखवलं जाईल. समोरच्या बाजूला एक चाफ्याची व्हरायटी आहे. आणि या ठिकाणी आहे आमची माझी आवडती कॅम्पर की जी मल्टीपर्पज किंवा मल्टी युटिलिटी व्हेकल आहे. तर त्याचा मला या कामामध्ये फार मोठा उपयोग होतो. आणि हे काम असंच आमचं नेहमीच चालू असतं. तर यामध्ये जेवढं यांत्रिकीकरण म्हणून वापर करता येईल अशा पद्धतीनं आम्ही सगळं वापर करतो. वरच्या बाजूला काही पक्षी दिसत आहेत. तर समोरच्या बाजूला खिडकीच्या वर सावलीत बसलेले एक आपल्याला पक्षी बघायला मिळेल. त्याची हालचाल चालू आहे, कदाचित यात दिसेल किंवा नाही. समोरच्या बाजूला जे कटिंग चालू आहे तर ते आहे टेकोमा डॉर्फ व्हरायटी आहे. आणि यामध्ये कलरसुद्धा विविध आहेत. तर हा जो कलर आहे तो ऑरेंज कलर आहे आणि हा येलो ऑरेंज कलर असा मिक्स डबल कलर असलेला टिकोमा आहे. आणि हे कटिंगचं काम जे आहे ते चालू आहे ते आपल्याला बघायला मिळेल. आणि यामध्येच पिवळ्या रंगाचा डॉर्फ टिकोमा आहे तर तो या बाजूला मी दाखवलेला आहे. तर हे काम जे चालू आहे हे सगळं संपूर्ण कटिंगचं काम जे आहे ते आम्ही करून घेत असतो. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे टिकोमा जो आहे त्याचं कटिंग झालेलं आहे. आणि कटिंग झाल्यानंतर हा टिकोमा कसा दिसतोय आणि या अगोदर जो सुरुवातीला व्हिडिओ घेतलेला आहे त्यामध्ये कसा दिसतोय हा फरक आपल्या लक्षात येईल. आणि सध्या ऑइल आणि पेट्रोल मशीनमध्ये भरायचं काम चालू आहे. तर या ठिकाणी मशीनमध्ये पेट्रोल भरलं जातं आहे आणि ऑइल अगोदर भरलेलं आहे. आणि ही जी मशीन आहे तर ही पेट्रोलवरती चालणारी आहे. त्यामध्ये थोडंसं ऑइल मिसळावं लागतं आहे